नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीने आलेत, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेच नाहीत। महत्त्वाची व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण बरीच महत्त्वाची माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे। कारण होऊ शकतं तुम्हाला डीबीटी करण्याची गरज पडणार नाही। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल का? तर मित्रांनो, जर तुमचे खाते जुने जनधन खाते असेल किंवा आपली गॅसची सबसिडी ज्या बँकेत जमा होत होती ते खाते असेल, तर होऊ शकतं तुमचे आधार कार्ड त्याच बँकेशी लिंक असेल। कारण मित्रांनो, आपल्या गॅसची सबसिडीचे पैसे हे आधार कार्डवरूनच पाठवले जात आहेत। जर तुमचे ते खाते असेल तर तुम्हाला डीबीटी करण्याची गरज नाही। अगोदरच तुमची डीबीटी झाली असेल, फक्त ते तुम्हाला चेक करणं महत्त्वाचं आहे। आता ते चेक करण्यासाठी यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता। आता काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे आलेत, कारण त्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून त्यांच्या खात्यावर लवकर पैसे जमा होत आहेत। आणि ज्यांची डीबीटी प्रक्रिया पूर्ण नाही त्यांना पैसे सध्या मिळाले नाहीत किंवा त्यांना पैसे मिळायला उशीर होऊ शकतो। कारण सध्या जुन्या पद्धतीने पैसे वाटप होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो। कारण सध्या डीबीटीने पैसे वाटप चालू आहे आणि जुन्या पद्धतीने पैसे वाटप होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो। आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही लाभार्थ्यांचे प्रश्न आहे, माझे आधार कार्ड एका बँकेशी लिंक आहे आणि माझे पैसे दुसऱ्या बँकेत येतात। उदाहरणार्थ, माझे आधार कार्ड SBIमध्ये लिंक आहे आणि माझे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सातारा जिल्हा बँकेत येतात, तर मग पैसे डीबीटीने कुठे जमा होणार? तर त्यांच्यासाठी सांगतो, तुमचे पैसे SBIमध्ये जमा होणार। म्हणजे तुमचे पैसे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे त्याच बँकेत जमा होणार। जरी तुमचे पहिले पैसे सातारा जिल्हा बँकेत येत असले तरी आधार कार्ड ज्या बँकेत लिंक आहे त्याच बँकेत येणार आहे, मग भलेही ते कोणत्याही बँकेशी लिंक असो। कारण आमच्या स्वतःच्या घरात सुद्धा संजय गांधी निराधार योजनेचे पैसे येतात। सातारा जिल्हा बँकेत पैसे येत होते, पण आता सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आधार कार्ड लिंक आहे, म्हणून जानेवारी महिन्याचे पैसे त्याच बँकेत डीबीटीने जमा झाले आहेत। त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही। आता तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे ते बघणे महत्त्वाचे आहे। आता ते कसे बघायचे त्याबद्दलची व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनेलवर कोणतीही खोटी माहिती दिली जात नाही। तर भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट बरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।